पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नखीळ फाकती प्रभा। आज आषाढी एकादशी आहे आणि एकादशीचं जे महत्त्व आहे ते आपण भगुरे गुरुजी यांच्याकडून जाणून घेऊ। आज एकादशी आहे, सगळे वारकरी महाराष्ट्रातील आज पंढरीमध्ये दाखल आहे, पंढरीचं पेट भरलेलं आहे। काय आषाढी एकादशीचं महत्त्व आहे? प्रत्येक वारकऱ्याला इच्छा असते पांडुरंगाचं दर्शन करण्याची। काय मी महत्त्व सांगू? खरं तर इथे येणारा प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षाही तुम्हाला कदाचित जास्त छान सांगू शकेल असं हे एकादशीचं महत्त्व आहे। त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या एकादशी येतात। एक नित्य एकादशी, एक नैमित्तिक एकादशी, एक काम्य एकादशी आणि एक प्रायश्चित्तात्मक एकादशी, अशा 4 प्रकारच्या एकादशी असतात। ही जी एकादशी आहे ती सर्वोत्तम एकादशी बरं का, म्हणजे देवशयनी एकादशी। देवशयनी एकादशी, जर देव झोपणार आज म्हटल्यानंतर मग आता इथून आपल्याला काय करायचंय? का आपण कार्यरत राहायचं का? आता देवच झोपले म्हटल्यानंतर आपल्याकडे, पण तसं नाही येते। देव झोपतात याचा अर्थ असा आहे की उलट या कालावधीमध्ये तुमचं अधिष्ठान, तुमचं अनुष्ठान, तुमची साधना, तुमचं कर्म हे जास्तीत जास्त उत्तम कसं होईल याचा विचार आपण केला पाहिजे। म्हणून आपल्याकडे वर्षभरातला आध्यात्मिक कालावधी कोणता असं जर विचारलं आपण, तर आपण अगदी डोळे झाकून सांगतो चातुर्मास्य आहे। हे चातुर्मास्य आरंभ होणारा दिवस म्हणजे तो आजचा दिवस आहे। आजपासून अनेक मंडळी अनेक प्रकारचे नियम करतात। मग कोणी खानपानाबद्दल करतात, कोणी काही वर्तणुकीबद्दल करतात, आचार विचारांबद्दल करतात, कोणी दानाच्या बाबतीत करतात, कोणी अनुष्ठानाच्या बाबतीत, कोणी यज्ञयागाच्या निमित्ताने, कोणी यात्रा करण्याच्या निमित्त, असे अनेक विध इच्छा या चातुर्मास्यात जो कोणी करेल त्याला शतगुणित त्याचं फलित मिळेल, म्हणजे भरपूर पटीने त्याचं फलित त्यांना प्राप्त होतं। आणि म्हणून खरं तर हा जो कालावधी जो आजपासून सुरू होतो आहे तर तो 4 महिन्यापर्यंत चालणार आहे। पण मध्ये भाद्रपद शुद्ध एकादशी जी येते, म्हणजे बरोबर आजपासून 2 महिन्यांनी, या दिवशी देव कुश बदलतील। बरोबर, देव एका कुशीवर असतात आणि त्या दिवशी दुसऱ्या कुशीवर राहतील, त्याला आपण म्हणतो परिवर्तिनी एकादशी। परिवर्तन होतं म्हणजे देव असं झोपताना सुद्धा, आणि म्हणून ती मधली एकादशी देखील तितकीच महत्त्वाची। अशा पद्धतीने असणारं हे चातुर्मास्य। आणि तुम्ही विचार करा की त्या वारकरी भावंडांबद्दल काय बोलावं हो। वर्षानुवर्ष वारी करतात ते, कुठेही कोणाला निमंत्रण नाही की बाबा रे तुम्हाला यायचं आहे या दिवशी, तुमची निवास व्यवस्था अशी, तुमची भोजन व्यवस्था अशी, काही माहीत नाही। पण घरातून एकदा वळकटी घेऊन ही मंडळी निघाले की विचार करा 200 किलोमीटर पासून 600 किलोमीटर पर्यंत सुद्धाचा प्रवास पायी करत येत असतात। आणि जसं आपण म्हणतो ना, भेटी लागी जीवा, आज इथे पंढरपुरात प्रवेश केल्यानंतर त्यांना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं की धन्य धन्य झालं। आणि तो आजचा हा दिवस। मात्र आपण जर बघितलं तर 24 एकादशी असतात, त्यापैकी पांडुरंग स्वतः आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग। पण आषाढी आणि कार्तिकीचा जो सोहळा आहे तो, त्या सोहळ्याचं वेगळेपण असं काय आहे? आणि आपण जर पाहिलं तर पंढरपूरमध्ये आल्यानंतर जे नित्यनियम असतात वारकऱ्यांचे आता आषाढी एकादशीचे, ते कुठले असतात नेमके? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर पांडुरंग म्हणजे काय आहे? कलियुगातली प्रधान देवता बरं का। प्रत्येक युगामधली एक देवता झालेली आहे आणि ती प्रत्येक देवता एकाच परमात्म्याचं रूप आहे। सत्ययुगामध्ये महाविष्णू आहे, तर त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे, द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे, तर कलियुगामध्ये पांडुरंग आहे। बरोबर, आता हे 4ही देवता जर तुम्ही बघितल्या तर त्या त्या युगातल्या मंडळींचा विचार कसा होता आणि आचार कसे होते त्याप्रमाणे त्या प्रत्येक देवतेचे चरण तुम्ही बघाल। हो, प्रभू रामचंद्र जर तुम्ही बघितले, एकटे कोदंडधारी राम, तर डावा पाय पुढे आणि उजवा पाय मागे असा ताणलेला आणि हातात धनुष्य धरलेलं आहे रामजींनी बरं का। त्यावेळेला काय होतं, डावे जास्त पुढे होते, म्हणजे रावण, कुंभकर्ण हे सगळ्यांचा दैत्यांचा त्रास होता। त्यानंतर द्वापर युग आलं, त्या द्वापर युगात तर आमच्या लालानी म्हणजे कृष्णाने काय केलं की या पायावर हा पाय दुमडून टाकला। हा बरोबर, म्हणजेच काय की त्यांचा कितीही प्रभाव वाढला तरी त्यांना तुम्ही आडवे अशा पद्धतीने जा की तुमचा प्रभाव कायम राहिला पाहिजे। पण कलियुगातली देवता आपल्याला काय सांगते? समचरण, समचरण, सगळ्यांशी समानतेने वागा, सद्भावनेने, सद्विचाराने, सद्विवेकाने सगळ्यांशी वर्तन ठेवा, हे आपल्याला सांगणारी देवता जी असेल तर ती ही पांडुरंग देवता आहे। म्हणून सगळ्यांशी एकरूप राहा। आता या सगळ्या देवतेंसाठी पहा, प्रत्येक देवतेंसाठी त्यांची तिथी ठरलेली आहे। गणपती म्हटलं की आपण द्वादशीला म्हणू का? नाही, ती चतुर्थी डोळ्यासमोर येणार।
सूर्य म्हटलं की सप्तमीच डोळ्यासमोर येणार, भगवती म्हटलं की अष्टमी नवमीच डोळ्यासमोर येणार, महाविष्णू म्हटले, राम म्हटले, कृष्ण म्हटले, पांडुरंग म्हटले की एकादशीच येणार, भोलेनाथ म्हटले तर त्रयोदशी प्रदोषच येणार. तर असे प्रत्येक देवतेंच्या तिथी ज्या ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकादशी ही कशाची आहे तर महाविष्णूंची. मग महाविष्णूंचे स्वरूप अनेक आहेत. मग आपण त्याला दशावतार म्हणू, 22 अवतार म्हणू, 24 अवतार भागवताप्रमाणे म्हणू. तर या सगळ्याच अवतारांसाठी कोणती प्रधान तिथी आहे तर ती एकादशी. आणि त्या एकादशीमधली सर्वोत्तम एकादशी जर कोणती असेल तर ती आजची. का? कारण आज खऱ्या अर्थाने सगळ्या सृष्टीचं चलनवलन केल्यानंतर प्रभू आता निवांतपणे शेषावर. मात्र सगळे वारकरी आज आषाढीला या ठिकाणी येतात, सगळे संत देखील या ठिकाणी येतात. मग हा संतांचा आणि देवाच्या भेटीचा एक अनोखा मिलाप आहे एकादशी. प्रश्नच नाही हा. म्हणजे आपल्याला तर डोळे भरून नाही अश्रुधाराच लागतात की ज्या वेळेला त्या त्या संतांच्या चरण पादुका त्या पालखीत येतात आणि ती पालखी जेव्हा इथे येते आणि इथे ज्या वेळेला देवाबरोबर त्यांची भेट होते तेव्हा खऱ्या अर्थाने देव आणि संत किती एकरूप आहेत याचं प्रतीक इथे आपल्याला पाहायला मिळतं. आषाढी एकादशीचं महत्त्व आणि देव आणि संत भेटीचा हा अनोखा सोहळा या संदर्भात आपण बगुरे गुरुजींकडून जाणून घेतलं. मात्र आज प्रत्येक कालाला वारकरी हा पांडुरंगाचं चरण आणि पांडुरंगाचं मुख कमल पाहण्यासाठी आतुरतेनं वाट पाहतोय आणि दर्शन बारीमध्ये 24 तास उभा राहून देखील त्याला कुठलाही थकवा राहत नाही. पांडुरंगाचं दर्शन झालं की चेहऱ्यावरची प्रसन्नता असते. हे आषाढी एकादशीचं देखील वेगळेपण आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरखासह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.